बागेश्वर बाबांना हे सांगणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त मार्काचा विषय नाहीये, तो महाराष्ट्राच्या धमन्यात वाहणारा स्वाभिमान आहे, रगारगातली अस्मिता आहे। बागेश्वर बाबा इतिहास म्हणजे दरबारात बसून चिट्ट्या चपाट्या काढणं नाहीये, अफवांची जत्राही नाहीये, कल्पना विलासाचा खेळही नाहीये। इतिहासाला पुरावे असतात, संदर्भ असतात, संशोधनाची पायाभरणी असते। पण स्वतःला शास्त्री म्हणून घेणारे तुम्ही महाराजांबद्दल कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या, दिशाभूल करणाऱ्या कथा सांगतायत। तुम्ही काय म्हणालात? महाराज थकले होते, त्यांनी राज्य रामदास स्वामींना द्यायचं ठरवलं होतं। या विधानानं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे, कारण हा थेट महाराजांच्या कर्तृत्वावर एक प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न आहे। हा नेमका प्रयत्न कशासाठी आहे? छत्रपतींचं कर्तृत्व पराक्रम कमी दाखवण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी, इतिहासाची दिशा बदलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी? समर्थ रामदास स्वामी महान होते, हा महाराष्ट्र त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा कायम सन्मान करत आला। पण प्रत्येक वेळी ते होते म्हणून शिवाजी महाराज होते असं ठासून सांगणं म्हणजे महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या पराक्रमाला कमी लेखणं नाहीये का? हा कोणता इतिहास दृष्टिकोन आहे? आज समाजात दिशा देणारे काही तथाकथित धार्मिक नेते भरकटलेले दिसत आहेत। काही गुन्ह्यांमध्ये अडकलेत, काही जेलमध्ये अडकलेत, तर काही उगाचच वादग्रस्त आणि बिनबुडाचे दावे करत सुटले। हे पाहून खुद्द समर्थ रामदासांनाही वेदना झाल्या असत्या। संतांच्या शब्दात सांगायचं तर बुडती जन हे न देखवे म्हणून माझे तळमळे जीवे। आज हीच अवस्था आपल्या समाजाची होताना दिसतेय। लोकांची दिशाभूल होतीये आणि आपण फक्त बघत बसलो तर ही तळमळ वाढत जाईल। म्हणून आता वेळ आली आहे इतिहासाचा सन्मान करण्याची, खोटेपणाला ठामपणे विरोध करण्याची आणि आपल्या महापुरुषांची उंची कायम राखण्याची। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीये, ते आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहेत आणि त्या स्वाभिमानावर हा महाराष्ट्र कुठलाही आघात सहन करणार नाही। म्हणूनच सांगावंसं वाटतं, इनफ इज इनफ।